नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन्स राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2022 या साली झालेली प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। इयत्ता 3 विषय बुद्धिमत्ता चाचणी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा, इथे प्रश्न क्रमांक 26 बुद्धिमत्ता चाचणी इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे आपल्याला। बुद्धिमत्तामध्ये एकूण 50 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असे बुद्धिमत्ता चाचणीसाठी 100 गुण आहेत। 26वा प्रश्न बघूया। शर्वरीची एक बहीण डॉक्टर आणि 3 बहिणी शिक्षिका आहेत, तर शर्वरीला किती बहिणी आहेत? बघा, ही शर्वरी आहे, तिची एक बहीण कोण आहे? डॉक्टर आहे, आणि बाकीच्या 3 बहिणी शिक्षिका आहेत। 3 बहिणी कोण आहेत? शिक्षिका आहेत। मग विचारले आपल्याला प्रश्न, शर्वरीला बहिणी किती? मग बघा, ही एक बहीण आणि ह्या 3 बहिणी, मग 1 अधिक 3 बरोबर किती झाल्या? 4 बहिणी। म्हणून मग शर्वरीला किती बहिणी आहेत? तर 4 बहिणी। म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 4 बहिणी। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा। सजीव, वनस्पती। सजीवांमध्ये वनस्पती येतात। निर्जीवांमध्ये काय येतं? चिमणी, माणूस, कोल्हा, दगड। चिमणी, माणूस, कोल्हा सजीव आहेत। मग निर्जीव विचारले, मग निर्जीव काय आहे? दगड। म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा। 78 56 तर 34 प्रश्नचिन्ह। आता इथे जर आपण बारकाईने विचार केला तर बघा, इथे 7 8 56, म्हणजे या दोघांचा गुणाकार केला तर किती येतं? 56। मग 3 गुणिले 4 करूया, मग 3 चौक किती येणार? 12। म्हणून आपल्या इथे उत्तर आहे 12। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा। TE ला हे असं दिलंय तर FM बरोबर प्रश्नचिन्ह। आता आपण T बघा, T असं आहे आणि ते इथे दाखवलं आहे, आणि E असं आहे तर तो इकडे दाखवलं आहे। बघा, इथे एक जलप्रतिबिंब दिले आणि एकाचं आरशातील प्रतिमा दिलेली आहे। बघा, इथे T काढते मी, इथे मी असा T काढला आणि T असा इथे उलटा झाला, म्हणजे ज्यावेळेस आपण बघा T आहे म्हणजे वरची बाजू खाली आली। कधी असं होतं तर पाण्यातलं प्रतिबिंबामध्ये। तर पाण्यातली प्रतिमा कशी बघायची याचं मी चॅनलवर आपल्या व्हिडिओ आहेत, 1-2 व्हिडिओ मी केले, तरी पण इथे सांगते। बघा, T इथे मी काढून घेतलं, एका कागदावर T हा काढून घ्यायचा, आणि बघा हे पान मी काय करते? पलटी करते, आणि इथे दिसते तसं मी गिरवते, आणि हा कागद फक्त आपल्याला काय करायचं? खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली। बघा, टीचं पाण्यातलं प्रतिबिंब म्हणजे टी ही जलप्रतिबिंबाची आकृती आहे। आणि ई बघा, इथे मी टी काढला होता, इथे मी ई काढते या पद्धतीनं, आणि ई बघा मी फक्त कागद पलटी करते आणि जसं दिसतोय तसं मी फक्त गिरवते। बघा, ई पान पलटल्यावर फक्त आहे तसं, म्हणजे फक्त याची जो उजवीकडे होता तो डावीकडे झाला, म्हणजे हे आरशातलं प्रतिबिंब आहे। मग आता इथे सुद्धा पहिल्याची जलप्रतिबिंब बघायचं आणि दुसऱ्यातला आरशातलं प्रतिबिंब। मग जलप्रतिबिंबामध्ये हा वरचा भाग आहे तो खाली येणार, म्हणजे हा असा। बघा, इथे मी काढून दाखवते या पद्धतीने। इथे मी F काढते आणि पान पलटते, आणि मी ते बघा गिरवून घेतलं हे आहे तसं, आणि फक्त पान काय केलं मी? खालचा भाग वर केला असा, म्हणजे हा F असा होणार आहे। तर बघा, F ची आकृती ही अशी येणार आहे, हा वरचा भाग आहे तो खाली आणि हे मध्ये, आणि M म्हणता आरशातला आहे, मग आरशामध्ये M आहे तसंच दिसणार आहे। तरी बघा, ही बाजू इकडे आणि ही बाजू इकडे, म्हणजे तेच काही बदल होत नाही असंच दिसणार आहे। मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते बघा बरं? पर्याय क्रमांक 3 मध्ये। म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। एक जलप्रतिबिंब आहे आणि दुसरी आकृती आहे ती आरशातली प्रतिमा आहे, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा। मेंढी, लोकर तर गाय बरोबर प्रश्नचिन्ह। मेंढी काय देते? लोकर देते। मग गाय काय देते? गोठा, अंडे, दूध का गवत? गाय गोठ्यात राहते, पण गाय काय देते आपल्याला? दूध देते, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया। 2 3 4 5। आता बघा, 2 ला 16 आहे, 3 ला 24 आहे, 5 ला 40 आहे आणि 4 ला 32 आहे। तर आपल्याला या संख्यांचं काढायचं आहे। मग बघा, 2 या दोघांचा विचार केला तर 2 16, 3 8 24 आणि 5 8 40 आणि 4 8 32।
म्हणजे प्रत्येक संख्येला जर आपण 8 ने गुणलं तर दिल्ली पुढे संख्या आहे. मग इथे पण आपण तसंच करूया. बघा पहिली आहे 8, मग 8ला आपण 8 ने गुणूया. 8 8 64, म्हणजे पहिल्या चौकोनामध्ये इथे काय येणार 64. 7 गुणिले 8, 7 8 56, म्हणजे 7च्या चौकोनामध्ये इथे 56 येईल. 9 गुणिले 8, 9 8 72, मग इथे काय येणार आहे 9च्या चौकोनाच्या पुढे 72 आणि 6 गुणिले 8, 6 8 48, आणि मग इथे काय येणार आहे 48. या पद्धतीने हा चौकोन पूर्ण होतोय. मग असा चौकोन आपल्याला कुठे दिसतोय बघा 64 56 72 48. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एका झाडाच्या रांगेत क्रमाने पेरू, आंबा, पपई, चिक्कू आणि डाळिंब ही झाडे लावली तर 29व्या क्रमांकावर कोणते झाड असेल? बघा या पद्धतीने ही रांगेत लावलेली झाडं आहेत. यांना आपण क्रमांक द्यायचा. आपल्याला विचारलं 29व्या क्रमांकावर कोणतं. बघा 1 2 3 4 आणि हे 5. मग आता लक्षात ठेवायचं शेवटचा नंबर किती आहे 5 आहे. मग 5चा पाढा आपल्याला 29च्या जवळपासची संख्या येईपर्यंत म्हणायचं. मग बघा 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. बघा 29च्या जवळ 25 आहेत, कारण 5 5 5 25, 5 संग 30 मोठी येईल. मग 25, 25च्या नंतर परत 26चं झाड पेरू, 27चं झाड आंबा, 28चं झाड पपई आणि 29चं झाड कोणतं मग चिक्कू. म्हणून आपल्याला विचारलं 29व्या क्रमांकावर कोणते झाड असेल तर कोणतं असणार आहे चिक्कू. मग चिक्कू कुठे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. या पद्धतीने रांगेतील प्रश्नांचे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. तुमच्या वर्गात होणाऱ्या कचऱ्याचे तुम्ही काय कराल? वर्गातील कचरा झाडून बाहेर टाकू हे चुकीचं आहे. कचरा गोळा करून शेजारच्या वर्गासमोर लुटू हे पण चुकीचं आहे. आपला कचरा आपण दुसऱ्या वर्गासमोर का टाकावा आणि बाहेर टाकायचा आहे का कचरा? नाही. वर्गातील कचरा गोळा करून कचरा कुंडीत टाकू बरोबर आहे. वर्गातील कचरा आपण गोळा करायचा आणि कचरा कुंडीतच टाकायचा आहे. दुसऱ्या वर्गातील मित्रांना कचरा गोळा करण्यास सांगू हे पण चुकीचं आहे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे योग्य कृती आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. खालील दिशांची कोणती जोडी समोरासमोरची आहे? आता इथे बघा मुख्य दिशा पण आहेत आणि उपदिशा पण आहेत. आपल्याला माहिती आहे बघा इथे पूर्व दिशा, बघा इथे मी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, त्याच्यासमोर वायव्य, नैऋत्य, त्याच्यासमोर ईशान्य या मुख्य दिशा आणि उपदिशा काढून घेतलेल्या आहेत. आता बघा पूर्वच्या समोर आपल्याला समोर विचारले, मग पूर्वच्या समोर कोण आहे? पश्चिम आहे. इथे दक्षिण दिले म्हणून हे चुकीची जोडी आहे. नैऋत्य ईशान्य बघा इथे नैऋत्याच्या समोर ईशान्य म्हणजे ही जोडी कशी आहे? करेक्ट आहे बरोबर आहे. दक्षिण उत्तर, दक्षिणच्या समोर उत्तर हे पण करेक्ट आहे. वायव्य नैऋत्य आहे का बघा, वायव्यच्या समोर कोणती आहे? आग्नेय आहे म्हणून ही जोडी चुकीची आहे. मग आपल्याला कोणती जोडी समोरासमोरची आहे म्हणजे योग्य जोडी विचारले. मग इथे ब आणि क हे योग्य आहे. मग ब आणि क कुठे आहे बघा, क फक्त क आणि ब योग्य म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. झाडे लावा झाडे जगवा या ओळीमध्ये कोणते अक्षर 2 वेळा आले नाही? मग इथे बघा झा हे अक्षर 1 आणि हे 2 वेळा आलेलं आहे. वा पण बघा इथे पण वा आहे इथे पण वा आहे म्हणजे वा पण हे 2 वेळा आलेलं आहे. ला बघा ला फक्त इथे एकदाच आहे म्हणजे ला हे अक्षर 2 वेळा आलेलं नाही आहे. डे हे मात्र 2 वेळा, इथे पण एक आहे आणि इथे पण आहे म्हणजे हे पण 2 वेळा. मग 2 वेळा आलेले नाही विचारले म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. अनुष्काचा जन्म 28 फेब्रुवारी 2020 रोजी झाला. संगीता ही अनुष्कापेक्षा 7 दिवसांनी लहान आहे तर संगीताची जन्मतारीख किती? आता बघा अनुष्काचा जन्म किती झाला आहे? अनुष्काचा जन्म 28 फेब्रुवारी 2020ला झाला आहे आणि ही संगीता आहे ना ती अनुष्कापेक्षा कशी आहे? 7 दिवसांनी लहान आहे. 7 दिवसांनी लहान आहे. मग आपल्याला माहिती आहे आपल्यापेक्षा मोठे दीदी दादा आधी जन्मतात आणि आपण नंतर जन्मतो म्हणजे मागची पुढची तारीख. मग 28 फेब्रुवारी हिची तारीख आहे मग ती 7 दिवसांनी लहान आहे म्हणजे 28च्या पुढे 7 दिवस आपल्याला काउंट करायचं आहे. आता इथे हा फेब्रुवारी महिना आहे. मग बघा इथे साल बघायचं आहे कारण फेब्रुवारी महिना आपल्याला माहिती आहे सामान्य वर्षामध्ये 28 दिवस असतात पण लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात. मग इथं 2020 हे लीप वर्ष आहे म्हणजे फेब्रुवारी हा महिना या वर्षामध्ये 29 दिवसाचा आहे. मग बघा 28ला अनुष्काचा जन्म झाला आहे मग त्याच्यापुढे 7 दिवस आपल्याला मोजायचे आहेत. मग 28च्या नंतर हा 29 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीच्या नंतर 1 मार्च, 2 3 4 5 आणि हे 6. बघा 28 तारखेला अनुष्का त्याच्यानंतर 7 दिवस 1 2 3 4 5 6 7 म्हणजे बरोबर 7 दिवसांनी या संगीताचा जन्म झाला. मग संगीताची जन्मतारीख किती आहे तर 6 मार्च
फेब्रुवारीच्या नंतर महिना कोणता असतो? मार्च. 6 मार्च 2020 या दिवशी तिचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. आता मगाशीच मी सांगितलं, पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये काय होतं? वरचा भाग खाली येतो आणि खालचा भाग वर जातो. म्हणून तर आपल्याला हे सूचित करण्यासाठी हे असं दिलेलं असतं. मग आता बघा, हा जो चौकोन आहे तो खाली येईल. मग बघा, कोणत्या आकृतीमध्ये चौकोन खाली आहे? बघा, ही आकृती येणार नाही कारण वरच आहे. आणि ह्या 2 आकृत्यांचा जर विचार केला, मग ही पण आकृती येणार नाही कारण हे भरीव आहे, त्याच्यामध्ये भरीव आहे का नाही. मग राहिला प्रश्न आता या 2 आकृत्यांचा. मग हा चौकोन आहे तो खाली येणार आहे. या दोन्ही आकृत्यांमध्ये खाली आलेला आहे, हे बरोबर आहे. आता बघा, हा जो त्रिकोण आहे तो ही जी बाजू आहे ती वर जाणार आणि निमुळती बाजू खाली येणार आहे. मग दोन्ही आकृत्यांमध्ये निमुळत्या बाजू खाली आलेल्या आहेत आणि रंगवलेल्या पण आहेत, हे दोन्ही बरोबर आहेत. आता बघा, हा इथे जो गोल आहे तो तिकडे वरच्या डायरेक्शनला जाणार. मग गोल, मग बघा इथे गोल आहे आणि इथे चौकोन दाखवला आहे. मग हा गोल आहे तो या डायरेक्शनने असा वर जाईल. मग इथे चौकोन दाखवलं आहे म्हणून ही आकृती येणार नाही. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया आपण. स्वस्तिक दाखवलं आहे आणि ॲरो दाखवलं आहे. मग बघा, हे ॲरोचं टोक खाली आहे, ते ॲरोचं टोक कुठे जाणार आहे? वर जाणार आहे. मग इथे हे दोन्हीकडे वर दाखवलं आहे, त्याच्यामुळे ही येणार नाही. आता बघा, इथे आहे तसं स्वस्तिक दाखवले, मग हे पण येणार नाही कारण पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये आहे तसं स्वस्तिक दिसेल का? नाही दिसणार. मग राहिला प्रश्न तर या दोघांमध्ये. तर बघा, इथे एक खाली आहे आणि एक वर आहे. बघा, इथे दोन्ही खाली दाखवले, त्याच्यामुळे हे सुद्धा येणार नाही. आता बघा, हे कसं योग्य ते बघूया. जो खालचा डायरेक्शन आहे तो कुठे जाणार? वर जाणार कारण पाण्यातलं प्रतिबिंब खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली होतो. मग हा खाली ॲरो आहे तो वर जाणार आहे आणि वर ॲरो आहे तो खाली येणार आहे. आता बघा, ही जी या डायरेक्शनची आहे, जो हा वरचा भाग आहे तो इथे खाली येणार आहे या पद्धतीनं. मग बघा, हे असं. आणि जो हा भाग आहे तो इथे जाणार आहे म्हणजे इथे या पद्धतीनं. म्हणून मग आपल्या इथे या प्रश्नाची जलप्रतिबिंब कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका सांकेतिक भाषेत 4 बरोबर 55, 8 बरोबर 99, 16 बरोबर 2277 असं लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत 52 ही संख्या कशी लिहाल? आता बघा, 4च्या पुढची संख्या कोणती आहे? 5 आहे. मग ती संख्या फक्त आपण डबल लिहिले. 8च्या पुढे अंक कोणता असतो? 9. मग तो फक्त 2 वेळा लिहिला आहे. आता इथे डबल अंक आहे 16. मग 1च्या नंतर किती असतो? 2. मग बघा, हे 2 डबल लिहिलेत. 6च्या नंतर कोणता असतो? 7. मग हे 7 2 वेळा लिहिले. आता राहिला 52. 5च्या पुढचा अंक कोणता असतो? 6. मग फक्त तो 2 वेळा लिहायचा आहे. 2च्या नंतरचा अंक कोणता असतो? 3. मग तो फक्त 2 वेळा लिहायचा आहे. मग 66 33. मग 66 33 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. मराठीला गणित म्हटलं, गणिताला हिंदी म्हटलं, हिंदीला इंग्रजी म्हटलं, इंग्रजीला भूगोल म्हटले तर पाढ्यांचा संबंध कशात असतो? पहिल्यांदा ते याचं उत्तर शोधूया आपण. पाढे कशामध्ये असतात? पाढे असतात गणितामध्ये. मग पण या भाषेमध्ये, या सांकेतिक भाषेमध्ये गणिताला काय म्हटले? गणिताला हिंदी म्हटले. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे? हिंदी. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 41 व 45 साठी खालील प्रश्नांची गटाशी जुळणारी पद ओळखा. ही सूचना आहे. पुणे, औरंगाबाद, बीड. आता याच्याशी जुळणारी कोणती आहे? पर्याय अहमदनगर, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली. पुणे, औरंगाबाद, बीड हे जिल्हे आहेत. मग याच्यामध्ये जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा जिल्हा आहे. म्हणून इथे आपल्या गटाशी जुळणारं पद कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. 27, 45, 9, 63 या संख्यांचा आपण विचार केला तर या सगळ्या संख्या 3च्या पाड्यातल्या आहेत. बघा, 3 9 27, 3 9 27, 15 त्रिक 45, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि बघा इथे 21 त्रिक 63. मग खालील संख्यांमध्ये 81 ही संख्या 3च्या पाड्यातली आहे. बघा, 27 त्रिक 81. म्हणून आपलं इथं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 हे गटाशी जुळणारं पद आहे. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर या सगळ्या संख्या बघा, या सगळ्या संख्यांची बेरीज पण 3 येते. 2 आणि 7 या सगळ्या संख्यांची बेरीज 9 येते. 2 आणि 7 9, 4 आणि 5 9, 9 आणि 9 9च, हे 9च आहेत फक्त. त्यामुळे 9च. 6 आणि 3 9 आणि 8 आणि 1 9.
पण याहीपेक्षा महत्त्वाचं हे उत्तर आहे की या सगळ्या संख्या 3च्या पाढ्यातल्या आहेत, म्हणजे 3 विभाज्य आहेत. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 81. पुढचा प्रश्न बघा, वैशाख, आषाढ, श्रावण. वैशाख, आषाढ, श्रावण हे सगळे मराठी महिने आहेत. मग बघा इथे पावसाळा, अग्रहायण, उन्हाळा, हिवाळा. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा हे ऋतू आहेत आणि हे मराठी महिने आहेत. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कारण हा मराठी महिना आहे. पुढचा प्रश्न बघा, इथे आर आहे आणि इथे त्याच्या खाली आर हे उलटं म्हणजे आरशातली प्रतिबिंब आहे. बघा इथे मी हा आर आहे तसा काढते. आता आरशातलं प्रतिबिंब बघताना आपण काय करतो, जी आकृती दिली ती इथे काढायचं किंवा जे लेटर दिले ते काढायचं आणि फक्त पान पलटायचं. आणि बघा इथे या पद्धतीने आर आपल्याला दिसतोय, तो फक्त गिरवायचा. बघा आर, ह्याला काय म्हणायचं, आरशातली प्रतिबिंब. आता यल पण बघा, बघा इथे मी यल काढते आणि हा फक्त पान मी पलटलं तर या डायरेक्शनला झाला, म्हणजे डावी बाजू उजवीकडे जाते या पद्धतीनं. आता बी पण बघा या डायरेक्शनने आहे, तो इकडे झाला, म्हणजे इथे सुद्धा काय आहे, आरशातलं, म्हणजे वरची जी आकृती आहे किंवा वरचं जे लेटर आहे ते फक्त इथे खाली आरशातलं प्रतिबिंब दाखवलं आहे. मग अशी कोणत्या आकृती आहे की जिथे आरशातलं प्रतिबिंब दाखवले. यफ हे पाण्यातलं आहे, हे पण पाण्यातलं प्रतिबिंब आहे, म्हणजे जलप्रतिबिंब, हे पण जलप्रतिबिंब आहे, हे पण जलप्रतिबिंब. बघा के, बघा इथे मी के काढते. बघा इथे मी के आहे तसा काढायचा आहे, के इथे असा आणि हे असं आहे. आता मी काय करते, पान पलटलं आणि आहे तसं. बघा के असाच आहे, म्हणजे हे आरशातलं प्रतिबिंब आहे. म्हणून आपलं इथे 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 1 2 3 4 5 6 6 बाजू, बाहेर किती बाजू आहेत, 6 बाजू असणारा षटकोन आहे. आतमध्ये रेषा मोजूया आपण, 1 2 3 4 5. आतमध्ये रेषा किती आहेत, 5 आहेत. आता इथे बघा 1 2 3 4 5, इथे रेषा किती आहेत, 5, सॉरी बाहेरच्या बाजू किती आहेत, 5, आणि रेषा बघा 1 2 3 4, बाजू किती आहेत, 4. आता इथे बघा 1 2 3 4, बाहेर 4 बाजू आणि आतमध्ये 3 रेषा. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं की बाहेर जेवढी बाजू आहे त्याच्यापेक्षा एक रेषा आतमध्ये कमी आहे. मग इथे बघा, इथे त्रिकोण बघा 1 2 3, बाहेर किती 3 बाजू आणि आतमध्ये रेषा किती 2, म्हणजे आतली एक रेषा कमी आहे बाजूपेक्षा. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 46वा प्रश्न बघूया, खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी क्रमाने येणारी आकृती ओळखा. बघा इथे 3 बाजू आहेत, इथे 4 बाजू आहेत आणि इथे 6 बाजू असणारी आकृती आहे. मग इथे बघा 3 4 आणि मग इथे 5 बाजू असणारी कोणती आकृती येईल तर बघा 1 2 3 4 5, म्हणजे बाजू एक बाजू वाढत जाणारी आकृती आहेत. पुढचा प्रश्न बघा, वरील अंकमालिकेत म्हणजे या अंकमालिकेत सलग 2 अंकांची बेरीज 7 येते, असे किती वेळा झाले आहे. मग बघा 5 आणि 2 7, 7 आणि 0 7च, 4 आणि 3 7, 1 आणि 4 सॉरी 3 आणि 4 7. मग 1 2 3 4 असं किती वेळा होतं आहे तर 4 वेळा. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कारण 4 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया, पुढील प्रश्नात चुकीचे पद असणारा पर्याय शोधा. 68 54 51 43 38 33. आता या सगळ्या संख्यांमध्ये फक्त 43 ही संख्या मूळ संख्येत आणि बाकी सगळ्या संयुक्त संख्येत. म्हणून इथे 43 हे काय आहे, गटात न बसणार किंवा चुकीचं पद आहे. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 43. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, 49 व 50 साठी सूचना. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून सांगायचं आहे किंवा शोधायचं आहे. आता बघा इथे प्रश्न आकृती आपल्याला आरशातलं विचारलं, मग आपल्याला माहिती आहे आरशातलं म्हणजे काय, डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे. मग बघा इथे चौकोन आहे, तो चौकोन इकडे येईल आणि ही आहे ती इकडे आणि हे आहे ते इकडे. मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते, बाकी सगळ्यांमध्ये नाही. कारण बघा हे इथे वर खाली केले त्याच्यामुळे हा येणार नाही, हा पण नाही आणि हा पण नाही. मग हा बघा चौकोन आहे तो उजवीकडे गेला आहे आणि ही आकृती इकडे आले, ही गोल आहे तो इकडे गेले आणि हे आहे ते इकडे, म्हणजे यांची अदलाबदल झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढची आकृती आहे बघा, इथे आपल्याला 1 2 3 3 चौकोन दिलेत बिना रंगवलेले, त्याच्यामुळे ही आकृती येऊ शकत नाही, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. आता राहिले या तिघांमध्ये आरशातली प्रतिमा आहे, त्याच्यामुळे झेंडा खाली येणार नाही, कारण हा भाग खाली येणार नाही, कारण हे जलप्रतिबिंबामध्ये असतं म्हणून हे पण येणार नाही. आणि इथे न रंगवलेलं आहे त्याच्यामुळे हा पण येणार नाही, राहिला हा भाग. तर आपलं मग हेच उत्तर आहे, कारण बघा इथे झेंड्याचं तोंड उजवीकडे झाले, मग आरशामध्ये आपल्याला माहिती आहे उजवा भाग डावीकडे, मग इथे डावीकडे वळलेणार, म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यापुढचे 25 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मला खात्री आहे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधील काही ट्रिक्स आवडल्या असतील तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.